नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आज आपण सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे मेन कॅम्पस म्हणजे आंबेगाव वडगाव कॅम्पसला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहोत. चला तर सुरू करूया. माझ्या मागे जो बोर्ड दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे दोन्ही कॅम्पसची पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. तर आंबेगाव मध्ये 8 कॉलेजेस येतात आणि वडगाव कॅम्पसमध्ये 6 कॉलेजेस येतात. आपण कॅम्पस टूरमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये वडगाव कॅम्पस बघणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आंबेगाव कॅम्पसची पूर्ण डिटेल्स बघणार आहोत. तर चला नेक्स्ट स्पॉट. माझ्या मागे जो गेट दिसत आहे तो आहे सिंहगड वडगाव कॅम्पसचा मेन गेट. तुम्ही इथूनच कॉलेजला येणार आणि जाणार आहे. तर चला मग सुरू करूया सिंहगड कॅम्पसला रिव्ह्यूसाठी. फर्स्ट इयरसाठी तुम्ही सिंहगड कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेणार असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी हॉस्टेल आहे. ए ब्लॉक, बी ब्लॉक आणि सी ब्लॉक, त्यालाच म्हणतात ABC बॉईज हॉस्टेल. तर बॉईज हॉस्टेलचा पूर्ण व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट बॉक्स रिकामा आहे, कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती. फर्स्ट इयरसाठी तुम्ही सिंहगड कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेणार असाल आणि बॉईज हॉस्टेल जर घेतलं तुम्ही तर तुमच्यासाठी लक्ष्मी मेस आणि इकडे आहे अभिलाषा मेस, या 2 मेस आहेत. तर पण मेसचं जेवण इतकं पण काही छान नाही. तर आता बॉईज हॉस्टेल झाल्याच्या नंतर आपण आता गर्ल्स हॉस्टेल पेक्षा आहे. तर आपण यांना विचारू की गर्ल्स हॉस्टेल कसं आहे. हॅलो, तुमचं नाव काय? काय म्हणजे तुझं नाव काय? माझं विद्या. आणि तुझं? श्रेया. तुम्ही कोणत्या एरियाला आहे? होते माईक जरा जवळ देते. तर हॉस्टेल कसं आहे? मस्त आहे हॉस्टेल एकदम. आणि मेस पण छान आहे. आणि कॉलेजची म्हणजे इथं सिक्युरिटी गार्ड कसं आहेत? एकदम छान सेफ आहे इकडे एकदम. सेफ वाटतंय का? हो हो. ओके. जर जे नवीन फर्स्ट इयरला विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी काय सांगणार? की जर चांगले पर्सेंट आले तर दुसऱ्या जागेवर घ्या ऍडमिशन आणि ठीक-ठाक सर आहेत तर इकडे घेऊ शकतात. असं काही नाही, चांगलं कॉलेज वगैरे. फॅकल्टी पण खूप चांगली आहे. चांगली आहे का? हो. अटेंडन्सचा काय विषय इथे? फक्त फर्स्ट इयरला थोडा स्ट्रिक्ट असतं, नंतर ठीक आहे, थोडा लिनियंट. आणि डिपार्टमेंट वाईज व्हॅरी करतं अटेंडन्स, तसं काही नाही. थँक्यू. तर जे आता आपण बघितलं आहे ते झालं आपलं सिंहगड कॉलेजच्या बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलचे हॉस्टेल डिटेल्स. तर आता ॲक्च्युअल कॅम्पस बघूया. कॉलेजच्या बिल्डिंग किती आहेत आणि कॉलेजचा कॅम्पस कसा आहे. तर आपल्या कॅम्पसमध्ये आहे हे 2 मंदिर. एक आहे श्री गणपती बाप्पाचं मंदिर आणि एक आहे श्री हनुमान यांचं गणपती. इकडे आहे एक आणि इथे एक आहे. माझ्या मागे बघू शकता इकडे आहे सिंहगड स्प्रिंगडेलची स्कूल आणि इकडे आहे सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल. त्याच्यासोबत तिचं पोस्ट ऑफिस सुद्धा आहे, इंडियन पोस्ट बँकचं पोस्ट बँक. तर इथे आहे स्नॅक सेंटर, डेंटल कॉलेजचं स्नॅक सेंटर. जे आहे सिंहगडच्या मेन कॅम्पसमध्ये. आत्ताच आपण सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल बघितलं. त्याचसोबत आता आपण आलेलो आहे सनसेट पॉईंटवर. तुम्ही जर सिंहगड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर इथलं वातावरण तुम्ही एकदा अनुभवलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढे स्नॅक सेंटरकडे. जे आता आपण बघितलं आहे तो आहे सनसेट पॉईंट. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत सिंहगड कॅम्पसमधील जनरल स्टोअर, तिथं स्नॅक सेंटर आणि क्लिनिक अँड हॉस्पिटल. अशा सर्व गोष्टी आपल्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. त्याचसोबत पुढं आपण C1 पाशी गेलो तर तिथं ATM सुद्धा अवेलेबल आहे. चला तर बघूया. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं माझ्या मागे बघत आहे इथं जनरल स्टोअर, स्नॅक सेंटर, कॅम्पस क्लिनिक, फोटोकॉपी, बेकरी, जनरल स्टोअर आणि अशा सर्व फॅसिलिटी आपल्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. तर चला बघूया त्याच्यानंतर पुढं आपण सिंहगड कॉलेजच्या सगळ्या गोष्टी. जसं आपण आता स्नॅक सेंटर बघितलं आहे त्याचनुसार आता आपण सिंहगडचं ॲक्च्युअल कॉलेज बिल्डिंग बघणार आहोत. जसं की तुम्ही या बोर्डवर बघू शकता ENTC डिपार्टमेंट, कम्प्युटर डिपार्टमेंट आणि IT डिपार्टमेंट आणि सेमिनार हॉल. ENTC डिपार्टमेंट हे C1 बिल्डिंगमध्ये आहे. तुम्ही इकडे बघू शकता C1 आणि बाकीचे डिपार्टमेंट जे रिमेनिंग डिपार्टमेंट आहे ते बॅक साईडला आहे. तर चला तर सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता मी ज्या बिल्डिंग पाशी उभा आहे ती आहे ENTCची C1 बिल्डिंग. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत C2 बिल्डिंग, C3 बिल्डिंग आणि ऑफिस बिल्डिंग सुद्धा. तर आपण एका विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेऊ की कॉलेज कसं आहे आणि कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे. चला.
तर आता आपण C1 बिल्डिंग बघितली आहे, त्यानंतर आता आपण C2 बिल्डिंग बघणार आहोत. इथे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये कोणत्याही ब्रँच असू, जसं CS, IT, मेकॅनिकल, ENTC कोणत्याही ब्रँच जर असाल तरी तुम्ही पूर्ण फर्स्ट इयर तुम्ही याच बिल्डिंगमध्ये जाणार आहे. तर चला आता पुढे बघू C3 बिल्डिंग. तर आता आपण C2 बिल्डिंग बघितली, कल्चरल सेंटर बघितलं, त्याचनुसार आता आपण बघत आहे C3 बिल्डिंग. ही आहे कम्प्युटर डिपार्टमेंट आणि IT डिपार्टमेंटसाठी असणारी C3 बिल्डिंग. इथे तुमचे CS आणि ITचे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरचे सगळे लेक्चर इथेच होतात आणि तुमचे फर्स्ट इयरचे पण काही लेक्चर इथेच होतात. इथे क्लासरूम एक नंबर आहे. तर तुम्ही बघू शकता इथल्या आपण एखाद्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू, त्याला विचारू कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे आणि इथला स्टाफ कसा आहे आणि अटेंडन्सचा काय विषय आहे. तर हाय मित्रा, हाय. कोणत्या इयरला आहे? मी आता माझं फायनल इयर झालं, कालच एक्झाम होती. ओके ओके. तुझं नाव काय? हे माईक. माझं नाव आशिष. मी आता फायनल इयर पास आउट आहे या वर्षीचा. ओके. कोणत्या डिपार्टमेंटला होता? मी कम्प्युटर डिपार्टमेंटला. कम्प्युटर डिपार्टमेंट. इथं प्लेसमेंट कशी आहे? प्लेसमेंटचं म्हणशील तर ठीकठाक प्लेसमेंट आहे. त्या बाबतीत कॉलेज चांगले. आणि अटेंडन्सचा काय विषय? अटेंडन्स एवढं काय नाही, परमनंटली नाही, पण फर्स्ट इयरला अटेंडन्स कंपल्सरी आहे. कंपल्सरी का? हो. त्यानंतर रेग्युलर कॉलेज राहतं पण कोण करत नाही. ओके ओके. आणि इथलं फॅसिलिटी कशी आहे, म्हणजे फॅकल्टी कशी आहे? फॅकल्टी पण व्यवस्थित आहे, चांगली आहे का? चांगली आहे. म्हणजे शिक्षक मुलांकडे लक्ष देतात. जर त्यापैकी ते फर्स्ट इयरला विद्यार्थी येणार आहे त्यांसाठी काय सांगणार? नक्कीच तुम्ही घ्या कॉलेज असं मी तर म्हणेल, कारण प्लेसमेंटच्या बाबतीत कॉलेज असं आहे ठीकठाक. बरेचसे विद्यार्थी या कॉलेजमधनं बाहेर पडलेले आहेत, चांगल्याच ठिकाणी आहेत. ओके ओके. थँक्यू. तसंच C3 बिल्डिंगच्या शेजारी फार्मसी कॉलेजसुद्धा आहे आणि त्याच्या पुढे त्याच्या फार्मसीच्या शेजारी आर्किटेक्चर कॉलेजसुद्धा आहे. असे खूप सारे कॅम्पसच्या मध्ये बिल्डिंग आहेत. तर त्या सर्व बिल्डिंग आपल्या टूरमध्ये दाखवण्याची जास्त गरज नाही, जेवढ्या मेन आहेत त्याच आपण दाखवल्या आहे. अजून खूप सारे बिल्डिंग आहेत. तर चला तर मग पुढे बघूया मेन बिल्डिंग. तर तुम्ही बघू शकता ही आहे C2 बिल्डिंग आणि इकडे आहे सिंहगडची ऑफिस बिल्डिंग. इथे फर्स्ट फ्लोअरला सेमिनार हॉलसुद्धा आहे आणि तुमचे सगळे फेस्ट मागं होतात आपल्या CC वरती. त्याला सिंहगड कल्चरल सेंटर असे म्हणतात. तर चला तर ते पण बघूया. तुम्ही बघताय मी जिथे बसलेला आहे आपला सिंहगड कल्चरल सेंटरचा एरिया. इथे तुमचे सगळे म्हणजे सिंहगड एज्युकेशन सोसायटीमध्ये जेवढे पण कॉलेज येतात सर्व कॉलेजचे कल्चरल इव्हेंट याच एरियावर होतात. जसं की तुम्ही लोणावळ्याच्या कॅम्पसला असाल, नरेच्या कॅम्पसला असाल, कोणत्याही कॉलेजला सिंहगडच्या कोणत्याही कॅम्पसमध्ये असाल तर तुमचे कॉम्पिटिशन याच एरियावर होणार. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे गर्ल्स हॉस्टेलसुद्धा आहे, G1 G2 याला म्हणलं जातं. आणि आपण आत्ता बघितलं की C3 बिल्डिंग ते तिकडे आहे. आणि नंतर आता आपण इकडे बघणार आहोत D1 आणि D2 बिल्डिंगमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट्स आहेत. तर चला तर ते बघूया. तर तुम्ही बघू शकता मी जिथे उभा आहे ही आहे आपल्या सिंहगड कॉलेजची D2 बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये 2 ब्रँचेस येतात, जसं की प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट. ही बिल्डिंग आपल्या कल्चरल सेंटरच्या शेजारीच आहे आणि D2च्या शेजारी आपली D1 बिल्डिंगसुद्धा आहे. तर आता आपण बघितलं आहे मी जिथे उभा आहे ते आहे C1 आणि C2 मधला एरिया. आता आपण C1च्या एक्झॅक्ट मागे D1ची बिल्डिंगसुद्धा आहे. D1मध्ये कोणकोणते डिपार्टमेंट आहे चला तर ते बघूया आधी. जसं तुम्ही बघू शकता मी जिथे उभा आहे आपण ज्या बिल्डिंगवर बघतोय तिथे 3 डिपार्टमेंट आहे, जसं की केमिकल डिपार्टमेंट, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आणि सिव्हिल डिपार्टमेंट. असे 3 डिपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये आहे. तर ही आहे आपल्या कॉलेजची D1 बिल्डिंग. तर आता आपण D1 बिल्डिंग बघितली. D1 बिल्डिंगमध्ये सिव्हिल डिपार्टमेंट आहे. तर सिव्हिल डिपार्टमेंटचा आपल्याकडे एक विद्यार्थी, तर त्याच्याशी आपण बोलूया. तर तुझं नाव काय आहे दादा? माझं नाव प्रेम संजय मांटे. तू सिव्हिल डिपार्टमेंटला आहे सिव्हिल डिपार्टमेंट लास्ट इयर. का? कसं आहे आपलं सिव्हिल डिपार्टमेंट? डिपार्टमेंट सगळ्यात भारी जर डिपार्टमेंट जास्त सोयीचं ते म्हणजे सिव्हिल डिपार्टमेंट. कारण सिव्हिल डिपार्टमेंटले स्टाफ फॅकल्टी ते सगळे एक नंबर आहे. असं डिपार्टमेंट आणि मेन म्हणजे जे आमचं डिपार्टमेंटचे एक डेकोरेशन म्हणणं ते म्हणजे आमची HOD. सगळ्यात टॉपची HOD, सगळ्यात फ्रेंडली, सगळ्यात फ्री HOD. यांची HOD आपला व्हिडिओ बघत असतील ते नक्की लाईक करा, कारण की तुमची लय प्रशंसा होत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर इथं अटेंडन्सचा काय विषय आहे? कसं आहे अटेंडन्स लागते का नाही लागते? अटेंडन्स फक्त फर्स्ट इयरला लागते, नंतर तुम्ही आले नाही तर चालता. प्लेसमेंट कसे आहे सिव्हिल डिपार्टमेंटचं? आपलं प्लेसमेंट भरपूर आहे पण पोरं प्लेसमेंट घेतले आमचे, कारण अर्ध्याच्या वरती बॅकलॉग आहे. माझा नाही आहे पण सांगतोय, पण कारण गव्हर्नमेंट जॉब वगैरे या गोष्टी जास्त आमच्याकडे म्हणजे करता सिव्हिलमध्ये. आणि प्लेसमेंट बऱ्यापैकी झाल्या आता
15 लोकांचं झालं आहे, म्हणजे जे इंटरेस्टेड आहे डिझायनिंग वगैरे मध्ये त्यांचं. ओके ओके. तर माझ्या मनात एक असा एक क्वेश्चन उद्भवतोय की तू या कॉलेज लाईफमध्ये काय कमवलं या कॉलेजमध्ये आणि तुला काय बेस्ट वाटलं या कॉलेज लाईफमध्ये? भारी प्रश्न आहे बरं का. तर कॉलेज लाईफमध्ये कमवलं म्हणजे ती एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मैत्री. जी मित्रमैत्रिणी जे कमवले ना ते म्हणजे सदैव म्हणजे आठवणीत राहील. कारण फर्स्ट इयरला मला आठवतं मी की एक वेगळाच मुलगा होतो, पण जे काही मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, त्यांनी म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा बदलून टाकल्या. कारण जसं की सुरुवातीला मी जास्त मुलींसोबत इंटरॅक्शन करत नव्हतं, म्हणजे होत नव्हतं माझ्याकडून. तर मग अशा काही मैत्रिणी भेटल्या ज्यांनी म्हणजे सगळं चेंज केलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना Life change झाली. लाईफ पुरी चेंज झाली मित्रमैत्रिणींमुळे. म्हणजे मित्र हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. फॅक्टर भेटलाय आम्हाला, म्हणजे मित्रमैत्रिणी बस. आणि दुसरा गोष्ट म्हणजे कॅम्पस. कॅम्पस सगळ्यात टॉपचा कॅम्पस आहे. म्हणजे कॉलेज जरी टॉपचं नसेल ना पण कॅम्पस एक नंबर आहे. म्हणजे इथले जे हिरवळ आहे, म्हणजे वातावरण आहे, परत जे एक फ्रेंडली इन्व्हायरमेंट आहे, असं रॅगिंग वगैरे काही होत नाही आपल्या कॅम्पसमध्ये. म्हणजे फ्रेंडली इन्व्हायरमेंट आहे, सगळे हसून खेळून राहता. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, म्हणजे असं कोणी वाटतच नाही कोणी सिनियर आणि कोणी ज्युनियर आहे. आणि सिनियर मदत करता प्रत्येक गोष्टीमध्ये. ह्या गोष्टी सगळ्या मिळतात. एक नंबर जेन्युइन रिव्ह्यू भावानं सांगितलेला आहे. तर तुम्ही कॉलेजला आलेच नंतर तुमच्यात जो कॉन्फिडन्स बिल्ड होतोय, त्यांनी सांगितली त्यांनी कॉलेजला आलेच नंतर त्यांनी मैत्री कमवली. हे सगळ्यात मेन फॅक्टर आहे. तुम्ही पण या कॅम्पसला आल्यानंतर तुम्ही पण 100% कमावता. याचा अर्थ की सिव्हिल डिपार्टमेंटला प्लेसमेंट चांगलं आहे. जास्त विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करतात. आणि तरी अजून काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्यांचे नक्की आन्सर करू. थँक्यू. तर कल्चरल सेंटरच्या शेजारी एक गर्ल्स हॉस्टेल आहे. गर्ल्स हॉस्टेल आहे 2, सरस्वती जीवन आणि इंद्रायणी G2 हॉस्टेल. त्याच्यासाठी इथे SPCP कॅन्टीन आहे. तर जसं की बघताय तुम्ही माझ्या या साईडला आहे मल्टीपर्पज हॉल. इथे तुमचे फेअरवेल आणि फ्रेशर पार्टी याच बिल्डिंगमध्ये होतात. त्याच्यानंतर तुम्ही या साईडला बघू शकता, इथे आहे SKN कॉलेज, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याचनंतर त्याच्या साईडला आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं बिल्डिंग आहे. इथे मॅनेजमेंटसाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी इकडे बिल्डिंग आहे. हे SKN कॉलेजची बिल्डिंग इकडे आहे आणि इथे मल्टीपर्पज हॉलसुद्धा आहे. तर चला तर आता SKN कॉलेज बघूया. आपल्या कॅम्पस 1च्या पार्ट 1मधला लास्ट पॉईंट SKN कॉलेज. आता तर वडगावमधील लास्ट पॉईंट बघणार आहोत आपण SKN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. माझ्या मागे ते बघताय तुम्ही, हा आहे SKN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची न्यू बिल्डिंग. त्याच्यानंतर इकडल्या साईडला आहे SKN कॉलेजची ओल्ड बिल्डिंग. या 2 बिल्डिंग, ही पहिली बिल्डिंग आहे आणि आता ही न्यू बिल्डिंग झालेली आहे SKN कॉलेजसाठी. हिला न्यू बिल्डिंग म्हणलं जातं आणि ही जी आहे आपली तिला ओल्ड बिल्डिंग म्हणलं जातं. या 2 बिल्डिंग आहे. तर आता आपण 4th इयरच्या विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिथे काही मुलं होते, काही मुलींनी सांगितलं. तर आता आपण फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांशी विचारू की त्यांनी कॉलेजला आल्यानंतर काय त्यांना वाटलं, कॉलेज कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, मेस कसं आहे, सर्व गोष्टी आपण त्यांना विचारणार. तर तुमचं नाव काय? माझं नाव समृद्धी. तुझं नाव भावना. माझं नाव आर्या सोनी. तर तुम्ही आता फर्स्ट इयरला येते की पण हो. कोणत्या कॉलेजला तुम्ही? SKN SKNला NBN-ला. NBNला आहे. तर तुम्हाला फर्स्ट इयरची फॅकल्टी कशी वाटली आपल्या कॉलेज? फॅकल्टी सपोर्टिव्ह सर वगैरे. आणि अटेंडन्सचा काही इश्यू आहे का? 75+ पाहिजे त्यांना. 75% अटेंडन्स फर्स्ट इयरला पाहिजे, कंपल्सरी. हो. आणि इथली मेस कशी हॉस्टेलची? मेस पण छान आहे. तुम्ही कोणत्या हॉस्टेलला आहे? विशालगडला आहे हो. का? आणि आता जे आपल्या कॉलेजला जे नवीन विद्यार्थी येणार आहे, आता CET झालेली, आता CETचा रिझल्ट लागेल, जे नवीन विद्यार्थी येणार त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? कॉलेज मस्त आहे. कॉलेजचा कॅम्पस त्यापेक्षा पण मस्त आहे. आणि फेस्ट पण कॉलेजमध्ये एक नंबर होतात. बेस्ट होतं. हा. अजून तुला काय वाटतं? चांगलं आहे कॉलेज. कॅम्पस वगैरे फिरायला छान आहे. तर त्यांचा ओव्हरऑल लुक असा आहे की कॅम्पस एक नंबर आहे, फॅसिलिटी पण चांगली आहे कॉलेजमध्ये. तुम्हाला सेफ वाटतंय का कॅम्पसमध्ये? हो, सेफ आहे. रॅगिंग वर सारखा प्रकार होतो? नाही, तसं नाही. आमचं हॉस्टेल 9 वाजता बंद होतंय आणि अटेंडन्स दररोज होते. तुम्हाला वाटतंय का कॉलेजचा हॉस्टेलचा टाइम जास्त पाहिजे, थोडा एक्सटेंड केला पाहिजे? हो, मग एन्जॉय कधी करता. एन्जॉयसाठी हॉस्टेलचं. ओके. थँक्यू. त्यानंतर जे रिमेनिंग पार्ट आहे तो पूर्ण पार्ट येतो आंबेगाव कॅम्पसमध्ये. तो आपण पार्ट 2मध्ये टाकणार आहे. आंबेगाव कॅम्पसमध्ये NBN कॉलेज येतात, त्याच्यानंतर सिंहगडचं लॉ कॉलेज येतं, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सर्व आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत. तुम्ही या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व आंबेगाव कॅम्पसमधील माहिती सांगणार आहे. तर आपल्या व्हिडिओसाठी कॅमेरामॅन म्हणून आपल्यासाठी यासोबत आहे माझे मित्र. तर त्यांचं केले तर माझा मित्र यश मगदूम यांनी जे आपल्या कॅमेऱ्यासाठी व्हिडिओसाठी मदत केलेली आहे ती सगळ्यात मौल्यवान आहे. तर त्याचा बी आभार व्यक्त करतो. तर थँक्यू. नक्कीच सपोर्ट करा आपल्या लक्ष्मण केसभट या चॅनलला आणि तुमचा जेवढा प्रतिसाद येईल तेवढेच आम्ही छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देत जाऊ.
धन्यवाद.